नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज मी घराच्या छताचे 9 महत्त्वाचे वास्तू नियम सांगणार आहे की ज्याच्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. आपण घर बांधताना भिंतीवर कोणता रंग द्यायचा, कोणत्या प्रकारच्या टाईल्स लावायच्या, मॉड्युलर किचन कसं असावं, बाथरूम कसं आकर्षक दिसेल, यावर खूप वेळ आणि पैसा खर्च करतो आपण. पण एक गोष्ट मात्र आपण अनेकदा दुर्लक्षित करतो, ते म्हणजे घराचं छत. अर्थात खरं पाहिलं तर छत ही फक्त वरवरची स्लॅब नाही आहे बरं का, ते संपूर्ण घराचे रक्षण करणारे ढाल आहे. जुनी म्हण आहे ना, ज्याच्याकडे घर नाही तो देवाकडे फक्त डोक्यावर छत मागतो. त्यामुळे छत योग्य नसेल तर घर पूर्णपणे वास्तू अनुकूल राहू शकत नाही. जर घराचं छत योग्य पद्धतीने व्यवस्थित असेल तर घरामध्ये आरोग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा वाढते. कारण अवकाशातून येणारी ऊर्जा ही नियंत्रित करण्याचं काम छत करतो. यासाठी काही सोपे आणि छान असे महत्त्वाचे वास्तू नियम आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छतावरनं तुम्ही पावसाचं जेव्हा साफसफाईचं जे पाणी ज्या नाळीतनं खाली काढलं जातं, ती उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणं उत्तम मानलं जातं. या दिशांना नाली असल्यास आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगले परिणाम दिसतात. म्हणजे अर्थात त्या दिशेने ती नाली असावी, म्हणजे आपण जो काही छतावरून पावसाचं पाणी किंवा धूळ ते पाणी त्या दिशेने जायला. जर तुम्ही वर पाईपलाईन फिरवित असाल तर पाईपलाईनची दिशा, ओव्हरहेड टाकीतली पाणी, किचन बाथरूममध्ये नेणारी पाईपलाईन ही शक्यतो अग्निकोण भागातनं जाऊ नये. या दिशेतून गेल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. परंतु खूप सातत्यानं त्या बाजूला पाण्याचा वापर असेल तरच असं होतं, नाही तर हल्ली तसं काही होत नाही. म्हणजे एवढं टेन्शनचं काम नाही. बरेच लोक छतावरती खोली काढतात, सर्वंट रूम बांधतात किंवा खोली काढतात. ती शक्यतो दक्षिण पूर्व म्हणजे आपण आग्नेय दिशेला, उत्तर पश्चिम दिशेला किंवा नैऋत्य दिशेला उत्तम मानली जाते. शक्यतो ईशान्य दिशेला हेवी स्ट्रक्चर वरच्या बाजूला करू नये. छतावर बरेच लोक फालतू सामान ठेवतात. टाईल्स, सिमेंट, जुने कूलर, नको असलेलं सामान ते छतावर टाकून ठेवतात. आणि विशेषतः उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला असं सामान ठेवणं टाळावं. या दिशांना जेवढं शक्यतो ठेवूच नाही जुनं पानं काही, पण असेल काही तर हलकं ठेवणं आवश्यक आहे. मग जड किंवा उरलेलं सामान कुठे ठेवायचं, तर छतावरती दक्षिण पश्चिम दिशेची कोपरा आहे, त्या ठिकाणी एक खोली करून त्याच्यामध्ये ठेवू शकता. या दिशेला वजन असल्यामुळे घरात स्थैर्य आणि मजबूती टिकून राहते. छतावरती पाण्याची टाकी कुठं करायची हा जर प्रश्न असेल तर अर्थातच पाण्याच्या टाकीसाठी पश्चिम दिशा ही सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम अशी दिशाही चालते. मात्र उत्तर ईशान्य दिशेला ओव्हरहेड टँक ही 100% टाळावी. ईशान्य दिशेला जमिनी खाली टाकी चालते. ओव्हरहेड टँक मात्र नैऋत्याला, पश्चिमेला किंवा दक्षिणेला असावी. बरेच लोक खाली टेरेसवर गार्डन करतात. जर छतावर टेरेस गार्डन करायचं असेल तर उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला छोटे कुंडे, हलकी झाडं ठेवावी. मोठी झाडं जी आहेत ती टाळावीत. हल्ली काय ती मोठी मोठी झाडं पण छतावर लावली जातात, पण तशी जड झाडं लावायची असेल तर ती दक्षिण बाजूला लावी. छतावर जर तुम्हाला पाण्याचा नळ घ्यायचा असेल नाही का साफसफाई करण्यासाठी, तर तो उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवणं चांगलं मानलं गेलं. या दिशेचं पाणी जे आहे ते सकारात्मकता वाढवते. वास्तूचं जे ब्रह्मस्थान आहे ते खाली पण आणि छतावर पण शक्यतो मोकळं ठेवा. छताचा जो मध्यभाग आहे म्हणजे ब्रह्मस्थान, या ठिकाणी टाकी, खोली किंवा कोणतंही बांधकाम करू नये. हा भाग शक्यतो मोकळा ठेवणं घराचं आरोग्य आणि शांततेसाठी उत्तम मानलं जातं. थोडक्यात सांगायचं काय तर घराच्या छताकडे दुर्लक्ष करू नका. योग्य दिशांचे नियम पाळले तर छताकडून अवकाशातून येणारी ऊर्जा ही संतुलित राहते, आरोग्य सुधारतं आणि समृद्धी वाढते. जर तुम्ही घर बांधत असाल किंवा आधीच घर असेल तुमचं, तर छताचे हे काही नियम तपासा. कधीकधी हा छोटा बदलही मोठा सकारात्मक परिणाम देऊ शकतो. बऱ्याच लोकांना छताला उतार काढायची सवय असते पाणी जाण्यासाठी, तर तो शक्यतो उत्तर किंवा पूर्वेला उतार असणं गरजेचं आहे. तुम्हाला छतावरती एक झेंडा लावायचा असेल तर तुम्ही वायव्य दिशेला आपल्या धर्माचा भगवा ध्वज हा लावू शकता. तर अशा पद्धतीनं छताची काळजी घेतली तर तो छत, तो आसरा, तो तुमच्या डोक्यावरचा कवच हा मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. आवडला कार्यक्रम? पुन्हा भेटूया.